भयदारुणम् श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भव भयदारुणम् नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणम् श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भव भयदारुणम् अगणित अमित छवि नवनील नीरद सुन्दरम् कन्दर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुन्दरम्। ऐतिहासिक दिवस आहे। 500 वर्षापूर्वी बाबर आपल्या देशामध्ये आले। त्यावेळेला जवळजवळ हिंदुस्थानमध्ये संपूर्णपणे मुसलमानांची सत्ता होती। बाबरांनी काय केलं, त्यांनी अशा मशिदी बांधल्या की ते हिंदूचं मंदिर होतं, ते मंदिर तोडून त्यांनी त्या ठिकाणी मशिदी बांधल्या। त्याच वेळेला त्यांनी श्रीरामाचं मंदिर तोडून त्या ठिकाणी त्यांनी बाबरी मशीद बांधली। आता ही बाबरी मशीद संपूर्ण हिंदुस्थानच्या लोकांच्या सरत होती केव्हा तरी ते या ठिकाणी रामाचं मंदिर व्हायला पाहिजे। हिंदुस्थानसारख्या लोकशाही देशामध्ये कुठलीही गोष्ट करायला गेलं तर ती गोष्ट घटनेप्रमाणेच वागूनच करावं लागतं आणि घटनेप्रमाणे वागायचं म्हटलं कोर्टामध्ये आम्ही जर अर्ज केले असते की आपलं रामाचं मंदिर इथे होतं हे आम्हाला बांधत आहे, तर कोर्टाने तारखेवर तारखेवर आयुष्यात मंदिर झालं नसतं। मग हिंदुस्थानच्या लोकांनी निर्णय घेतला की कोर्ट तिथे काहीच नाही, सरसच मार्गाने होऊन या गोष्ट आमच्या रामामध्ये होणार नाही। लोकांनी सरळपणे निर्णय घेतला आणि ती बाबरी मशीद तोडून टाकली। त्यावेळेला जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थान जागा झाला होता। बाबरी मशीद तोडताना कसं आपण कुठल्या पक्षाचा या दृष्टिकोनातून नाही, त्या ठिकाणी प्रत्येक हिंदुस्थानी माणूस वाटतं की बाबरी मशीद तुटली पाहिजे, त्या ठिकाणी रामाचं मंदिर व्हायला पाहिजे। आणि एक दिवस असा 7 डिसेंबर त्यावेळेला त्यांनी संपूर्ण हिंसाची लोक तिथे गेली, कार सेवक गेले, त्यासाठी बाबरी मशीद तोडून आणि अशा त्या ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं। आजवरून रामाचं प्रत्येक लोकांनी त्या ठिकाणी आज आपलं जे ईद आहे, आपलं हिंदुस्थानचं दैवत आहे, त्या रामाचं मंदिर आज त्या ठिकाणी झालं, रामाची स्थापना झाली आणि ऐतिहासिक अशी त्याची पूजन झालेलं आहे। आणि त्यासाठी आपल्या लोकांनी ठरवलं की हे सोहळा सगळं हिंदुस्थानभर व्हायला पाहिजे, संपूर्ण देशामध्ये। मग सांगितलं की प्रत्येक जिथे मंदिर आहे, तिथे आपली संस्था आहे, त्या ठिकाणी असे तिथे दिवाळीसारखा सण साजरा करायचा। आपण असा सण साजरा केला नव्हता। आज हिंदुस्थानवर संपूर्ण जवळजवळ हिंदुस्थान दिवाळीपेक्षा तिथे दिवाळी झालेली आहे, त्या ठिकाणी बत्त्या लागलेले आहेत। आता हल्ली गोष्ट आपण अभिमान देणारी आहे आणि तिकडं आज आपल्या इथे या ठिकाणी आपण बघितलं तसं काय जवळजवळ खर्चा सोहळा याप्रमाणे आज या सोहळा तयार झालेला आहे। आणि त्या रामाची आमचं एक दैवत आहे, आमच्या त्याप्रमाणे त्या दैवताच्यासाठी आज संपूर्ण हिंदुस्थान जागा झालेला आहे। तर अशा रीतीने संपूर्ण हिंदुस्थान आज जगमग सगळे जगात झालेलं आहे, लायटिंग झालेलं आहे, पूजा करतात। आमचा सुद्धा या ठिकाणी ठरवलं की आपल्या मित्रांसोबत व्हायला पाहिजे आणि या सगळ्या आपल्या दसरा मंडळाची कवळाची निर्णय घेतला आणि आज भूतपूर्व भविष्याचे आता दिवस साजरा झालेला आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भवानी मातेचं, गणपतीचं आणि श्रीकृष्ण राधेचं इथे सकाळपासून आम्ही आज सर्व तयारी चाललेली। दुपारी महिलांनी ओवाळणी आरती केली, त्याच्यानंतर छोटी एक आरती पण घेतली आणि सर्वांनी त्याची मनोभावी पूजा पण केली। त्याच्यानंतर 5 वाजता तुकाराम दादा पाटील यांचे चांगलं एक भजन झालं
महाआरती पण झाली आणि महाआरतीला मला तर वाटते आमच्या कवळालीमधून 95% लोक उपस्थित राहिले आणि चांगला प्रोत्साहन केलं त्याने आणि आम्हाला एवढी खुशी आहे का हा जो प्रोग्राम आज केला त्याच्यामध्ये जे श्रीरामाचं मंदिर अयोध्येला बांधलं म्हणजे ते 500 वर्षापूर्वी जे बाबरांनी आपली मंदिर तोडून जे मस्जिद बनवलेली आणि त्याच्यानंतर आज खऱ्या अर्थाने आपल्या रामाला तिथे मंदिरामध्ये चांगल्यापैकी बसायला जागा भेटली आणि तेच आपलं आराध्य दैवत म्हणून आपण सगळे लोक हे त्याची पूजा करणार आहोत आणि करत आहोत. आणि आज मी एवढंच म्हणू शकेन की माझ्या धरतीकला श्री धरतीकला मंडळाने इतकं सहभाग घेऊन आज आमच्या ह्या कार्यक्रमाला शोभा आणली. त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्थापना झाल्याबद्दल इथं पण आम्ही सगळे रक्षणी गावामध्ये सर्व मंदिरामध्ये आम्ही सकाळपासून दुपारी 12 वाजता आरती झाली. आता संध्याकाळी महाआरती झाली. दिवे सगळीकडे 7 वाजता आम्ही दिवे सगळीकडे देवळामध्ये लावले. आम्ही साक्षीदार आहोत म्हणून आम्ही या मंदिरामध्ये सजावट केली आहे. रांगोळी काढलेली आहे, दिवे प्रज्वलित केलेले आहेत आणि श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम् श्रीराम